मैत्रिणींनो, शिल्लक राहिलेल्या भाताचं काय करायचं हा प्रश्न पडतोच. आता इथे मी शिल्लक राहिलेला भात वापरते. तुम्ही बनवलेला ताजा भात घेतला तरी चालेल. रेसिपी खूप छान आहे, तितकीच इंटरेस्टिंग आणि टेस्टी असा पदार्थ आहे. एकदा बनवला तर नेहमी याच पद्धतीने बनवाल असा हा नवीन पदार्थ. शिल्लक राहिलेला भात घेतला आहे, त्यासाठी 1 वाटी रवा घेतला आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेते. पाववाटी त्यामध्ये दही घाला आणि छान असं मिक्सरला हे फिरवून घ्या. गरजेनुसार पाणी घालायचं आणि छान असं त्याचं बारीक मिश्रण बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्यायचं. रवा वापरत असताना बारीक वापरा किंवा मिक्सरमध्ये फिरवला तरी तो बारीक. मोठा रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या किंवा दह्यामध्ये तो अर्धा तासासाठी भिजत ठेवा आणि नंतर हे एकत्रित छान असं मिक्स करून घ्या. आता माझी थोडीशी गडबड चालू होती, त्यामुळे सगळं एकत्रित घातलं, थोडं दही घातलं, थोडं पाणी घातलं आणि छान अशी त्याची पेस्ट बनवून घेतली. भातापासून बनवतोय बघा आणि झटपट होतोय. अगदी सकाळच्या घाई गडबडीत जरी बनवला तर 15 मिनटात तयार होणारा हा पदार्थ बनवायला सोपा आहे आणि मैत्रिणींनो अगदी सहज कोणीही बनवू शकेल असा जाळीदार लुसलुशीत असं हा पदार्थ जो आहे तो बनतो. मिक्सरचं भांडं लहान घेतलेलं त्यामुळे तुम्हाला इथं गच्च भरलेलं दिसत असेल. छान असं फिरवून घेतलं, बारीक पेस्ट बनवली बघा. तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये भाज्या मिक्स करा. कांदा, थोडासा टोमॅटो, गाजर, काकडी किसून घालू शकता किंवा बारीक कट करून घालू शकता. परंतु तुम्ही असं प्लेनच अशा आंबोळ्या बनवल्या आणि त्या बटाट्याच्या भाजीसोबत मुलांनी आवडीने खाल्ल्या. थोडं पाणी घालायची गरज होती म्हणून पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं, छान असं एकत्रित मिक्स करून घेतलं आणि 15-20 मिनटासाठी साईडला झाकण ठेवून हे ठेवलं. कारण रवा भिजला नव्हता, तो थोडासा भिजला पाहिजे म्हणून साईडला ठेवलं. गरज वाटली तर आणखी पाणी घालू शकता, कारण रवा जसा भिजेल तसं हे मिश्रण छान असं दाटसर होईल आणि पुन्हा त्यामध्ये पाणी ॲड करून छान असं सैलसर बनवून घ्यायचं बघा. आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे. परत अजून रवा भिजणार आहे, पण एकसारखं छान मिक्स करून घेते. दह्यामुळे छान असा टेस्टी बनतो आणि छान हलका फुलका होतो, जाळीदार होतो. झाकण ठेवून थोड्या वेळासाठी साईडला ठेवला आणि पुन्हा बघा छान असं हे मिश्रण भिजलं आहे. आता आपल्याला याचे एखादा नॉनस्टिकचा पॅन असेल तर तो वापरू शकता किंवा डोसा ज्या तुम्ही भांड्यात बनवता म्हणजे ज्या पॅनमध्ये बनवता त्यामध्ये हे बनवू शकता. थोडंसं कांद्याने तेल पुसून घेतलं आणि पळीच्या साहाय्याने असं छान असं मिश्रण पसरून घ्यायचं. आणि अगदी जाळीदार असा बनतोय बघा. यामध्ये सोडा किंवा इनो काही घालायची गरज नाही. दही घातलेलं आहे आणि शिल्लक राहिलेला भात आहे, त्यामुळे छान असा जाळी पडते याला. एका बाजूने थोडासा भाजला की बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण छान असा भाजून घ्यायचा. मग वरून थोडंसं तेल, तूप काही वापरू शकता. अगदी मऊसूत होतात, लुसलुशीत असे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतील असे झटपट होणारे हे तुम्ही आंबोळी म्हणू शकता किंवा उत्तप्पम म्हणू शकता बघा. राहिलेल्या मिश्रणाचे पण असेच बनवून घ्यायचे. माझ्या मुलांनी बटाट्याच्या भाजीसोबत खाल्ले. खोबऱ्याची चटणी असेल तरी खूप छान असे टेस्टी लागतात. शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेल्या या आंबोळ्या म्हणू शकता. कशा वाटल्या त्या मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवल्यानंतर त्या कशा झाल्या तेही कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.